नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 7 जानेवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत ऐनूर अम्मानूर उत्सव याच्याबद्दल थोडक्यात माहिती. तसेच भारत अर्थव्यवस्था आता 4थ्या क्रमांकावर पोहोचलेली आहे. याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तसेच एक चर्चेतील पुस्तक आहे ज्याचं नाव आहे वर्दीतल्या माणसाच्या नोंदी. हे कोणाचे आहे? याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. मधमाशींना कायदेशीर अधिकार देणारे प्रदेश कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमेझॉन. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच मधमाशीला कायदेशीर अधिकार हा देण्यात आलेला आहे आणि अतिशय चर्चेमध्ये असलेली ही चालू घडामोडीची न्यूज आहे. त्यामुळे आपल्याला कोणत्याही परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 7 जानेवारी. 7 जानेवारी 2003 92वी घटनादुरुस्ती आजच्या दिवशी संमत झालेली होती. आता ही 92वी घटनादुरुस्ती नेमकी कशा संदर्भात आहे? तर बोडो, डोंगरी, संथाली, मैथिली या 4 भाषांना संविधानाच्या परिशिष्ट 8 मध्ये समाविष्ट करण्यात आलेले होते. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्याला पॉलिटी या घटकामध्ये असा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, की कोणत्या 4 भाषांना 92व्या घटनादुरुस्ती अंतर्गत संविधानाच्या परिशिष्ट 8 मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे आपल्याला हे सांगता यायला हवे. त्यामुळे लक्षात घ्या, 7 जानेवारी 2003 92वी घटनादुरुस्ती आजच्या दिवशी संमत झालेली होती. 7 जानेवारी 1610 गॅलिलिओ यांनी दूरदर्शिकेच्या सहाय्याने इओ, युरोपा, गॅनिमेडी आणि कॅलिस्टो या गुरूच्या 4 उपग्रहांचा शोध आजच्या दिवशी लावलेला होता. 7 जानेवारी 1893 स्वातंत्र्य वीरांगना जानकी देवी बजाज यांचा आज जन्मदिवस. तसेच 7 जानेवारी 1892 क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांचा आज जन्मदिवस. आपल्याला माहीतच आहे की इतिहासामध्ये अनंत कान्हेरे हे अतिशय महत्त्वाचं असं नाव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. ऐनूर अम्मानूर उत्सव हा कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 केरळ, पर्याय क्रमांक 2 कर्नाटक, पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश आणि पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू. ऐनूर अम्मानूर उत्सव हा अतिशय चर्चेमध्ये असलेला हा उत्सव आहे. कोटा आदिवासी जमातीचा हा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. विशेषतः महिला यामध्ये सहभागी होतात. सोलूर कोक्कर गाव म्हणजे जे उद्गामंडलम जे उटीजवळ आहे, निलगिरी जिल्हा तामिळनाडू या ठिकाणी हा उत्सव पार पडत असतो. कोटा जमातीचे लोक डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये दर 2 वर्षांनी हा एकदा उत्सव भरतो. उत्सवाचे देव कोणते असतात? तर ऐनूर हा पुरुष देवता आहे, तर अम्मानूर ही स्त्री देवता आहे. हा उत्सव कशासाठी केला जातो? तर चांगला पाऊस आणि पीक यासाठी ही प्रार्थना केली जाते. तरुण मुली भांडी बनवणे शिकतात, तर अन्नधान्याची पूजा तर कृषी समृद्धीसाठी केली जाते. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न अशाच पद्धतीने विचारला जाऊ शकतो, की ऐनूर अम्मानूर उत्सव हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर असेल निलगिरी जिल्हा, तामिळनाडू. पुढचा प्रश्न. कोणत्या आधारावर भारत जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पी-पी-पी जी-डी-पी, पर्याय क्रमांक 2 रिअल जी-डी-पी, पर्याय क्रमांक 3 नॉमिनल जी-डी-पी, पर्याय क्रमांक 4 पर कॅपिटा जी-डी-पी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नॉमिनल जी-डी-पी. आता भारत अर्थव्यवस्थेच्या क्रमांकामध्ये आता 4थ्या क्रमांकावर पोहोचलेली आहे. भारताने जपानला मागे टाकलेले आहे आणि ह्या कोणत्या प्रकारात भारताने जपानला मागे टाकले आहे? तर ते आहे नॉमिनल जी-डी-पी. भारताचा नॉमिनल जी-डी-पी हा सुमारे 4.18 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचा झालेला आहे. 30 डिसेंबर 2025 रोजी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला होता. केंद्र सरकारने हा अहवाल प्रकाशित केलेला आहे, ज्याचं नाव आहे 2025 ए डिफायनिंग इयर फॉर इंडियाज ग्रोथ. 2030 पर्यंत भारत जर्मनीला देखील मागे टाकण्याचा अंदाज यामध्ये आता वर्तवण्यात आलेला आहे. IMFच्या 2025च्या अंदाजानुसार भारताचा जी-डी-पी हा 4.51 ट्रिलियन आणि जपानचा 4.46 ट्रिलियन असेल. तर लक्षात घ्या, भारत हा आता अर्थव्यवस्थेमध्ये 4थ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे आणि तो नॉमिनल जी-डी-पी या घटकामध्ये तो आता 4थ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. सध्याची काही क्रमवारी देखील आपल्याला महत्त्वाची आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन, तिसऱ्या क्रमांकावर आहे जर्मनी आणि 4थ्या क्रमांकावर आहे भारत. अमेरिका ही 30 ते 31 ट्रिलियन डॉलर आहे, तर भारताची जी आहे ती 4.8 ट्रिलियन डॉलर एवढी अर्थव्यवस्था आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवूया. IMF
IMFने काय सांगितलेले आहे? तर 2025 साठी 6.6% आणि 2026 साठी 6.2% वाढ होणार आहे. वर्ल्ड बँकेने 2026 साठी भारताचा ग्रोथ रेट हा 6.5% राहील असे सांगितलेले आहे. तर मूडीज यानुसार भारत G20 मधील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे हे तीनही रिपोर्ट आपल्याला महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपल्याला लक्षात घ्या, भारत अर्थव्यवस्थेमध्ये नॉमिनल GDPमध्ये 4थ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. पुढचा प्रश्न, भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 दिल्ली मुंबई, पर्याय क्रमांक 2 मुंबई अहमदाबाद, पर्याय क्रमांक 3 चेन्नई बेंगळुरू आणि पर्याय क्रमांक 4 कोलकाता दिल्ली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई अहमदाबाद. तर आता नुकतेच भारताची पहिली बुलेट ट्रेन याबाबत एक स्टेटमेंट आलेलं आहे की ही भारताची पहिली बुलेट ट्रेन आणि याचा पहिला टप्पा हा 15 ऑगस्ट 2027 पर्यंत सुरू होणार आहे. मुंबई अहमदाबाद मार्ग यावर ही बुलेट ट्रेन धावणार आहे. भारताचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याची घोषणा केलेली आहे. पहिला टप्पा हा सुरत ते बिलिमोरा या ठिकाणी सुरू होणार आहे, जो 15 ऑगस्ट 2027 पर्यंत सुरू होईल. एकूण बुलेट ट्रेनचं अंतर आहे 508 किलोमीटर, जे मुंबई ते अहमदाबाद या 2 जिल्ह्यांतील अंतर आहे. एकूण 12 स्टेशन्स आहेत: मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती. आता या बुलेट ट्रेनची नेमकी स्पीड किती असते? तर कमाल 320 किलोमीटर पर आवर इतक्या वेगाने ही बुलेट ट्रेन धावणार आहे. मुंबई ते अहमदाबाद संपूर्ण जो काही ट्रॅक आहे हा 2029 पर्यंत पूर्ण होणार आहे. पुढचा प्रश्न, वर्दीतल्या माणसाच्या नोंदी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ते यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 संजीव देशपांडे, पर्याय क्रमांक 2 सदानंद दाते, पर्याय क्रमांक 3 राकेश मारिया आणि पर्याय क्रमांक 4 कुलभूषण जाधव. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सदानंद दाते. अतिशय चर्चेमध्ये असलेले हे पुस्तक आहे वर्दीतल्या माणसाच्या नोंदी. आपल्याला परीक्षेमध्ये सरळ सरळ लेखक विचारण्यात येऊ शकतात. तर याचे लेखक आहेत सध्याचे महाराष्ट्राचे महासंचालक सदानंद दाते. हे एक प्रकारचे आत्मकथन नसून ते खाकी वर्दी पलीकडचा माणूस आणि त्याचे अनुभव वाचकांसमोर आणते. याचे प्रकाशक आहे समकालीन प्रकाशन. पुढचा प्रश्न, 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 सातारा, पर्याय क्रमांक 3 पुणे आणि पर्याय क्रमांक 4 नागपूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुणे. तर 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता पुण्यामध्ये भरणार आहे. याची घोषणा अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी केलेली आहे. आयोजनाची जबाबदारी असणार आहे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे. 99व्या साहित्य संमेलन सातारा येथील साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी याची अधिकृत घोषणा करण्यात आली. पुणे व साहित्य संमेलनाचा एक ऐतिहासिक वारसा आहे. पुण्यात आजवर एकूण 12 साहित्य संमेलन आयोजित झालेले आहेत. पहिले म्हणजे जे काही पहिले साहित्य संमेलन होते ते देखील पुण्यामध्येच 11 मे 1878 या दिवशी हिराबाग पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते आणि याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. तर या पहिल्या साहित्य संमेलनाला सहकार्य लाभले होते लोकहितवादी यांचे. याच पुण्यामध्ये आता साहित्य संमेलनाची बीजे रोवली गेलेली होती आणि 100वे साहित्य संमेलन या टप्प्यावर आपण पोहोचलेलो आहोत. तर हे आता 100वे साहित्य संमेलन देखील पुण्यामध्येच भरणार आहे. पुण्यामधील मागील 4 साहित्य संमेलने आणि त्याचे अध्यक्ष याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. आता एकूण 12 साहित्य संमेलन झाले होते, परंतु मागचे 4 आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर 1990 मध्ये झाले होते, त्याचे अध्यक्ष होते यू.म. पठाण. 2002 मध्ये संमेलन झाले होते, त्याचे अध्यक्ष होते राजेंद्र बनहट्टी. 2010 मध्ये झाले होते, तर त्याचे अध्यक्ष होते द.भी. कुलकर्णी. तर 2016 मध्ये जे पिंपरी चिंचवड या ठिकाणी झाले होते, तर त्याचे अध्यक्ष होते श्रीपाल सबनीस. 100व्या संमेलनाचे विशेष महत्त्व म्हणजे ज्या पुण्यात साहित्य संमेलनाची सुरुवात झाली त्याच पुण्यात आता 100वे संमेलन होणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यामध्ये होणार आहे. जे यावर्षीचे म्हणजे 2025चे 99वे साहित्य संमेलन होते, हे सातारा या ठिकाणी झालेले होते आणि याचे अध्यक्ष कोण होते हे मात्र तुम्ही सर्वांनी आता मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, भारताने कोणत्या देशाला मागे टाकून नॉमिनल जीडीपीमध्ये 4थे स्थान मिळवलेले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण नुकतीच ही बातमी कव्हर केलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वांना आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 जर्मनी, पर्याय क्रमांक 2 जपान, पर्याय क्रमांक 3 फ्रान्स आणि पर्याय क्रमांक 4 यूके. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे. नुकताच आपण हे कव्हर केलेलं आहे की कोणत्या देशाला मागे टाकून भारताने नॉमिनल जीडीपीमध्ये आता 4थे स्थान मिळवलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी आता कमेंटमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.